नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 3 वर्षातून एकदाच येणारा एक अतिरिक्त महिना म्हणजेच अधिक मास, ज्यालाच आपण पुरुषोत्तम मास असं देखील म्हणतो, तर हा महिना अत्यंत पवित्र आणि विशेष मानला जातो. आणि या पवित्र काळामध्ये म्हणजेच या अधिक मासामध्ये येणाऱ्या एकादशीला विशेष महत्त्व आहे. आणि ही एकादशी केवळ अधिक मासातच येत असल्यामुळे ती दर 3 वर्षातून एकदाच येते. आणि या दिवशी भगवान श्री हरी विष्णू यांची विशेष उपासना आराधना केल्यानं भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील सर्व संकट, अडचणी, विघ्न देखील दूर होण्यास मदत होते. तर या अधिक मासामध्ये 2 विशेष एकादशी येत आहेत. त्यातील पद्मिनी एकादशी बुधवार 27 मे रोजी येत आहे. या पद्मिनी एकादशीला कमला एकादशी असं देखील म्हटलं जातं. आणि या एकादशीला केलेले व्रत, उपासना, आराधना याची विशेष फलप्राप्ती होते. आणि ही कमला एकादशी अधिक मासात येत असल्यामुळे याचं आपल्याला अधिक फळ प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच या एकादशीला आपण जर काही उपाय, सेवा जर केल्या तर आपल्या जीवनातील सर्व संकट, अडचणी, विघ्न दूर होऊन आपल्या मुलाबाळांची, पतीची, घराची प्रगती होणार आहे. आपल्या मुलांच्या विवाहामध्ये जर अडचणी येत असतील, विवाह होत नसेल तर ते देखील दूर होणार आहेत. त्याचबरोबर कुटुंबामध्ये सुख, समृद्धी, भरभराट होणार आहे. आणि भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद देखील लाभणार आहे. आणि यासाठीच आपल्याला एक साधा, सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. आपल्याला या दिवशी एका ठिकाणी विड्याचं पान ठेवायचे आहे, त्याची एक सेवा करायची आहे. आता हे पान कोणत्या ठिकाणी ठेवायचं आहे, कोणती सेवा करायची आहे, याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. तर या पद्मिनी एकादशीचे महत्त्व स्कंद पुराणात देखील सांगितलं गेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिरांनाही हे व्रत पाळण्याची योग्य पद्धत समजावून सांगितली. असं म्हणतात की पद्मिनी एकादशीचं व्रत पाळल्याने व्यक्ती भूतकाळातील आणि वर्तमानातील सर्व पापांपासून मुक्त होतो. जर एखादी व्यक्ती विधीनुसार आदिमास एकादशी म्हणजेच पद्मिनी एकादशीचे व्रत पाळते तर तिला भगवान श्री हरी विष्णू यांचे निवासस्थान असलेल्या वैकुंठ धामात स्थान मिळण्याचा लाभ होतो. तर आपल्याला आज विड्याच्या पानाचा उपाय जाणून घ्यायचा आहे. पण त्यासोबतच आपल्याला आणखीही काही वस्तू लागणार आहेत. पण त्यापूर्वी सकाळी म्हणजेच एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचं आहे. आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे. किंवा तुम्ही थोडंसं खडमीठ टाकलं तरी देखील चालेल. यामुळे शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होते. तसेच मन शांत आणि एकाग्र होतं. तसेच भगवान श्री हरी विष्णू यांना हळद अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे कोणतीही सेवा करताना भगवान श्री हरी विष्णूंचे हळदीचा जास्तीत जास्त वापर आपल्याला करायचा आहे. त्यानंतर घराची संपूर्ण साफसफाई करायची आहे. एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे. आणि हे पाणी देखील संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे, घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी. त्याचबरोबर उंबरठ्यावरती हळदीनं लेपन करायचं आहे. हळदीनं उंबरठ्यावरती स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर घराच्या मुख्य दरवाजाला तुम्हाला आंब्याचं तोरण या दिवशी लावायचं आहे. आंब्याच्या प्रत्येक पानावर तुम्हाला हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे. यामुळं आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे किंवा बाहेरून जी निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येत असते तर ती येणार नाही. त्याचबरोबर घरामध्ये सुख, समृद्धी टिकून राहणार आहे. त्यानंतर तुळशी मातेची पूजा करायची आहे. भगवान श्री हरी विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. आणि तुळस ही भगवान श्री हरी विष्णू यांची पत्नी आहे. आणि त्यामुळं भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करताना तुळशीची पूजा केली तर भगवान श्री हरी विष्णू आणि तुळशी माता म्हणजेच माता लक्ष्मी यांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो. आणि तुळशीची पूजा करताना म्हणजेच एकादशी तिथीला तुळशीचं निर्जला व्रत असतं. त्यामुळे या दिवशी तुळशीला जल अर्पण करायचं नाही. परंतु तुळशीची जी माती आहे म्हणजे तुळशीच्या बाजूला कोपऱ्यामध्ये तुम्हाला उसाचा रस अर्पण करायचा आहे. आणि या उसाच्या रसामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. कारण तुळशी मातेचं या दिवशी निर्जला व्रत असतं. त्यामुळे आपण तुळशीला पाणी अर्पण करू शकत नाही, परंतु तुळशीला आपण हळद तर अर्पण करू शकतो. म्हणूनच या उसाच्या रसामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि असा हा उसाचा रस तिला अर्पण करायचा आहे. तो देखील तुळशीच्या मुळाशी अर्पण नाही करायचा, तर तुळशीच्या मातीमध्ये एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला अर्पण करायचा आहे.
त्यानंतर तुळशी मातेची विधिवत पूजा सेवा करायची आहे। तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे। तुळशीला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तुळशी मातेच्या मंत्राचा जप करायचा आहे। ज्या ठिकाणी भगवान श्री हरिविष्णू यांचं वास्तव्य तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं वास्तव्य नेहमी असतं आणि त्यामुळे तुळशीची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे। त्यानंतर देवघरासमोर येऊन बसायचं आहे। आपल्या देवघरात समोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। या दिव्याखाली आसन ठेवायचं आहे, म्हणजेच अखंड अक्षता ठेवायची आहे। त्यावर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे। चिमूटभर पिवळी मोहरी, चिमूटभर हळद आणि 2 अखंड लवंगा आणि 1 भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे। असा हा दिवा देवघरासमोर सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच देवपूजा करायची आहे। कोणतीही सेवा करताना, उपाय करताना अग्नीला साक्षी मानूनच ती करायला हवी। त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला बाळकृष्णाला अभिषेक करायचा आहे। बाळकृष्ण हे भगवान श्री हरिविष्णू यांचं स्वरूप आहे आणि त्यामुळे त्यांचा अभिषेक करायचा आहे। हळदीच्या पाण्याने हा अभिषेक करायचा आहे। त्यानंतर त्यांची सेवा करताना त्यांना तुळशीची माळ अर्पण करायची आहे, घालायची आहे। त्याचबरोबर पिवळ्या रंगाची वस्त्र तुम्हाला या बाळकृष्णाला परिधान करायचे आहेत। विधिवत ज्याप्रमाणे भगवान श्री हरिविष्णू यांची पूजा करतो तर त्याचप्रमाणे तुम्हाला या बाळकृष्णाची पूजा करायची आहे। त्यानंतर त्यांना नैवेद्य अर्पण करताना त्यावर देखील तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि भगवान श्री हरिविष्णू तुळशीच्या पानाशिवाय नैवेद्य देखील स्वीकारत नाही आणि म्हणूनच तुळशीचं पान ठेवायला विसरायचं नाही। आता हे पान तोडत असताना आदल्या दिवशीच तुम्हाला तोडून ठेवायचं आहे। या एकादशी तिथीला तुळशीला स्पर्श देखील करायचा नाही। तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे। पुन्हा एकदा आपल्या कुलदेवतेचं, आपल्या इष्टदेवतेचं, श्री स्वामी समर्थ महाराजांचं, दत्तगुरूंचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आपल्याला जो उपाय करायचा आहे तर तो करायचा आहे। आता हा उपाय करत असताना कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी देखील चालेल, कारण हा उपाय आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी, सुख समृद्धीसाठी, आपल्या मुलांच्या विवाहामध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू यांचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आहे। त्यानंतर उपायासाठी आपल्याला 2 विड्याची पानं घ्यायची आहेत। आता या विड्याच्या पानाचा उपाय आपल्याला का करायचा आहे त्याचं महत्त्व जाणून घेऊया। तर या विड्याच्या पानाच्या टोकास माता लक्ष्मीचा सहवास असतो, तर विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो, तर विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो, तर विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो आणि या विड्याच्या पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूंचा वास असतो, तर विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो आणि विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो, तर विड्याच्या पानाखाली मृत्यूदेवतेचा वास असतो आणि या कारणाने तांबूल सेवन करताना बुडाचा भाग काढून मग ती सेवन करण्याची आपल्याकडे पद्धत आहे। त्याचबरोबर विड्याच्या पानाच्या देठामध्ये अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहतात, तर अशा या देवत्व प्राप्त झालेल्या विड्याच्या पानाचा उपाय आपल्याला या एकादशीला करायचा आहे। तर विड्याची आपल्याला 2 पानं लागणार आहेत। ती घेत असताना कुठेही फाटलेली पानं नसावीत। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी आणि 21 अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत, कुठेही तुटलेल्या अखंड तांदूळ आणि त्या हळदीनं पिवळे करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 अखंड लवंगा आणि 2 हिरव्या वेलच्या आणि त्यासोबतच लागणार आहे 1 हळकुंड। हळकुंड घेत असताना लेकुरवाळ हळकुंड असावं, त्याचबरोबर ते घेताना लहान आकाराचं घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला 1 सुपारी घ्यायची आहे, 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे। सुपारी घेत असताना पूजेसाठी जी वापरतात तर ती सुपारी घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे। 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि जे हळकुंड घेतलेलं आहे लेकुरवळ आपण, तर ते घेऊन जायचं आहे आणि या मातीमध्ये, या तुळशीच्या मातीमध्ये तुळशीला स्पर्श होणार नाही अशा पद्धतीनं तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला या 3 वस्तू पुरून ठेवायच्या आहेत। त्यानंतर तुमच्या जर घरामध्ये विवाहयोग्य मुलगा किंवा मुलगी जर असेल, म्हणजेच त्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत असतील किंवा विवाहामध्ये विलंब जर होत असेल, तर मग तुम्हाला पुन्हा एकदा 1 लेकुरवाळ हळकुंड घ्यायचा आहे आणि ते देखील लहान आकाराचा हळकुंड तुम्हाला घ्यायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये जर विवाहयोग्य मुलगा मुलगी नसेल तर मग तुम्ही हळकुंड घ्यायचं नाही। त्यानंतर 1 ताट घ्यायचं आहे, तुम्ही बाळकृष्णासमोरच बसायचं आहे, म्हणजे देवघरासमोरच बसायचं आहे। त्यानंतर 1 ताट घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला ही जी विड्याची पान आहे तर ती ठेवायची आहे, त्यावरती 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि सुपारी ठेवायची आहे आणि ज्याप्रमाणे तुम्ही बाळकृष्णाला अभिषेक केलेला आहे तर त्याचप्रमाणे तुम्हाला या सुपारीला देखील अभिषेक करायचा आहे। सुपारी हे विघ्नहर्त्याचं स्वरूप आहे। आपण कोणतीही पूजा सेवा असेल तर त्यावेळेला जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर त्या ठिकाणी या विघ्नहर्त्याचं स्वरूप म्हणून सुपारीची पूजा करतो। 1 रुपयाचं नाणं हे लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे, तर तुम्हाला या 2 वस्तू घ्यायच्या आहेत, यांना अभिषेक करायचा आहे हळदीच्या पाण्याने।
त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये अखंड अक्षता घ्यायच्या आहेत, कुठेही तुटलेल्या नसाव्यात आणि त्यावरती हे जे विड्याचं पान आहे तर ते स्वच्छ पुसून त्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे. हे पान ठेवत असताना यावरती तुम्हाला चंदनानं किंवा हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे या विड्याच्या पानावरती. त्यावरती 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि जी आपण सुपारी घेतलेली आहे तर ती देखील तुम्हाला कुंकवानं लाल करायची आहे किंवा जर तुम्हाला कुंकवानं त्यावरती स्वस्तिक काढायला येत असेल तर ते काढायचं आहे किंवा पूर्ण कुंकवानं लाल केली तर देखील चालेल. आणि त्यानंतर आपण हे सुपारीसाठी जे अभिषेकासाठी जे पाणी वापरलेलं आहे तर ते पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. घरामध्ये एकही कानाकोपरा ठेवायचा नाही, दरवाजावरती उंबरट्यावरती हे पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर या पानावरती जे आपण 2 अखंड लवंगा घेतलेल्या आहेत तर त्या कुंकवानं तुम्हाला लाल करून घ्यायच्या आहेत. थोडंसं ओलं कुंकू करून त्यात बुडवून घ्यायचे आहेत. फुलाचा जो भाग आहे तर तो. त्यानंतर हिरव्या वेलच्या ज्या घेतलेल्या आहेत तर त्या देखील तुम्हाला कुंकवानं लाल करायच्या आहेत आणि 21 ज्या अक्षता आहेत तर त्या पिवळ्या करून घ्यायच्या आहेत हळदीनं. आणि या सर्व वस्तू तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती ज्या ठिकाणी ठेवलेली आहे तर त्या ठिकाणी ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तुमची जी कुलदेवता आहे तर तिचं तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. आणि आपण ज्या इष्टदेवतेला मानतो तर तिचं नामस्मरण करायचं आहे, माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत. आणि त्यानंतर या दिवसभर वस्तू त्याच ठिकाणी ठेवायच्या आहेत. पुन्हा 3 सांजेच्या वेळेला तुम्हाला पुन्हा एकदा या वस्तूंची पूजा करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे. ज्याप्रमाणे आपण देवी देवतेंचे, बाळकृष्णाची, भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा करतो तर त्याचप्रमाणे तुम्हाला या विड्याच्या पानावरील सर्व वस्तूंची पूजा करायची आहे. तुळशीजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करताना त्याखाली आसन ठेवायचं आहे, म्हणजेच अखंड अक्षता ठेवायच्या आहेत, त्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि दिव्यामध्ये भीमसेनी कापराच्या 2 वड्या टाकायच्या आहेत, 2 अखंड लवंगा, पिवळी मोहरी चिमूटभर, पिवळी थोडीशी हळद टाकायची आहे. त्याचबरोबर असाच दिवा तुमच्या मुख्य दरवाजाजवळ देखील लावायचा आहे. आणि हा दिवा लावताना 6:30 ते 7:30 या दरम्यान लावायचा आहे, कारण या वेळेत माता लक्ष्मी पृथ्वीवर आगमन करत असते, म्हणजेच तिचं वास्तव्य पृथ्वीवर असतं आणि म्हणूनच तिला आकर्षित करण्यासाठी, आमंत्रित करण्यासाठी हा दिवा लावला जातो. त्याचबरोबर संपूर्ण अधिक मास आपल्या दरवाजाजवळ तसेच तुळशीजवळ दिवा प्रज्वलित केला जातो, जेणेकरून आपल्या घराची सुख समृद्धी आणि भरभराट व्हावी, घरावरची सर्व संकट विघ्न दूर व्हावीत. त्यामुळेच आपल्याला देखील असा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर शक्य असेल तर कणकेचा दिवा लावावा. त्यानंतर आपण ज्या ठिकाणी 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि हळकुंड ठेवलेलं आहे तर त्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे. त्यानंतर या कमला एकादशीच्या दुसऱ्या दिवशी येत आहे गुरुवार, आणि गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित वार आहे आणि सध्या पवित्र अधिक मास सुरू आहे आणि त्यामुळे शुभयोग जुळून येत आहे, म्हणजेच आपण या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्यांचा उपाय करण्यासाठी. त्यानंतर एक पिवळ्या रंगाचा नवीन रुमाल घ्यायचा आहे. जर पिवळा नसेल तर मग तुम्ही लाल रंगाचा घेतला तरी देखील चालेल. त्यावरती आपण ज्या घेतलेल्या अक्षता आहेत 21, तर त्या 21 पिवळ्या केलेल्या अक्षता, 1 रुपयाचं नाणं, ही सुपारी आणि ज्या 2 लवंगा घेतलेल्या आहेत, वेलच्या 2 घेतलेल्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. आणि त्याची एक पोटली तयार करायची आहे, म्हणजेच तुम्हाला या वस्तू या रुमालामध्ये बांधून ठेवायच्या आहेत. आणि ज्या ठिकाणी तुमची तिजोरी आहे, ज्या ठिकाणी पैसा ठेवता, धन ठेवता, तर त्या ठिकाणी तुम्हाला हे जे वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला कुठेच ठेवायचं नसेल तर घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, उंबरठा आहे, तर त्याच्या वरच्या बाजूला, चौकटीच्या आतल्या बाजूला तुम्ही ही पोटली बांधू शकता, जेणेकरून आपल्या घरामध्ये जे काही अडचणी, विघ्न, संकट, बाधा, जे काही चांगल्या गोष्टी किंवा वाईट गोष्टी ज्या काही येत असतात तर त्या सर्व काही आपल्या मुख्य दरवाजातून येत असतात. आणि आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक गोष्ट येऊ नये आणि घरामध्ये फक्त सुख समृद्धी यावी, भरभराट यावी, त्यासाठी देखील तुम्ही ही ज्या वस्तू आहेत तर त्यात मुख्य दरवाजाच्या वर बांधायच्या आहेत. तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही देवघरामध्ये देखील या स्थापन करू शकता. तुम्हाला ज्या ठिकाणी ठेवायच्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही या वस्तू ठेवू शकता. या वस्तू अभिमंत्रित केलेल्या आहेत आणि भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, आपली कुलदेवता श्री दत्त गुरुस्वामी महाराजांचा याला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे तुम्ही या वस्तू कुठेही ठेवल्या तरी देखील तुम्हाला त्याचा लाभच होणार आहे. त्याचबरोबर तुमची जर मुलं विवाहयोग्य असतील, त्यांच्या लग्नामध्ये जर अडचण येत असेल तर मुलांच्या गळ्यामध्ये हे हळकुंड तुम्हाला बांधायचं आहे. कोणालाही दिसणार नाही, नजरेस कोणाच्याही येणार नाही, अशा पद्धतीनं बांधायचं आहे. किंवा मग तुम्ही त्यांच्या दंडावर बांधलं तरी देखील चालेल, म्हणजेच लोकांच्या नजरेस येणार नाही अशा पद्धतीनं बांधायचं आहे. आणि जरी तुम्हाला त्यांच्या हातामध्ये किंवा गळ्यामध्ये जर बांधणं शक्य होत नसेल तर तुमच्या मुलांचे ज्या वापरायच्या वस्तू आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचा सतत सहवास असतो तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता.
त्यानंतर 15 जून 2026ला अधिक मास संपत आहे, तर त्या दिवशीच तुम्हाला या तुळशीच्या मातीतून 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि हळकुंड काढून घ्यायचं आहे आणि देवघरासमोर एक प्लेट ठेवायची आहे. त्यामध्ये थोड्याशा पिवळ्या केलेल्या अखंड अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला या 3 वस्तू स्थापन करायच्या आहेत. दररोज देवपूजा करताना तुम्हाला या 3 वस्तूंची देखील पूजा करायची आहे. तुम्ही जर एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल आणि त्या कामामध्ये जर अडचणी येत असतील, तर त्यावेळेला ही सुपारी तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता, कारण सुपारी हे विघ्नहर्त्याचं स्वरूप आहे आणि याला देवत्व प्राप्त झालेलं आहे, कारण आपण या तुळशीच्या मातीमध्ये ठेवलेल्या वस्तू आहेत. फक्त उपाय करताना किंवा या वस्तूंचा वापर करताना देवाचं नामस्मरण करायला विसरायचं नाही. भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि आपली कुलदेवता यांना कधीही विसरायचं नाही. त्याचबरोबर तुम्हाला मी अगोदर ज्या सांगितलेल्या वस्तू 2 ठिकाणी ठेवायच्या असतील तर तुम्ही त्या डबल घेऊ शकता. त्याचबरोबर आपण विड्याच्या पानाचा उपाय पाहिलेला आहे, पण विड्याचं पान आपण कुठेच ठेवलेलं नाही, कारण हे विड्याचं पान सुकून जातं आणि ते खराब होऊन जाईल, म्हणून आपण हे ठेवलेलं नाही. परंतु तुम्ही दररोज सकाळी देवपूजा करताना 2 विड्याची पानं ही देवघरासमोर ठेवायची आहेत. त्यावरती 21 अखंड अक्षता मोजून ठेवायच्या आहेत. त्यावरती भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मीचं आणि आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे. दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना हे जे तांदूळ आहेत 21, तर ते तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि परत तुम्हाला 2 विड्याची पानं घ्यायची आहेत. त्यावरती पुन्हा 21 अक्षता ठेवायच्या आहेत. पुन्हा नामस्मरण करायचं आहे आणि ह्या अक्षता आपण घेतलेल्या आहेत तर त्या पिवळ्या करून घ्यायच्या आहेत हळदीनं. अशी ही सेवा तुम्हाला संपूर्ण अधिक मास होईपर्यंत या विड्याच्या पानावरती करायची आहे. अगदी साधी सोपी सेवा आहे, परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे. उपाय करताना मनापासून श्रद्धेने करायचा आहे. तुमची जी काही अडचण आहे, कोणती समस्या आहे, मुलांच्या विवाह संबंधित, आजारपण असेल, शिक्षणासंबंधित असेल, नोकरी संबंधित असेल, व्यवसाय संबंधित असेल, तर ते भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि आपल्या कुलदेवतेला सांगायचं आहे. उपाय करताना मनापासून श्रद्धेने करायचा आहे आणि उपाय केल्यानं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होणार आहे. तर अशा प्रकारे आपण आज कमला एकादशीला कोणती सेवा करायची आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. तरी देखील तुमच्या जर काही समस्या अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.